मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय, उपस्थित अन्य सर्व मान्यवर नागरिक सज्जन, माता भगिनी, देवेंद्रजींनी बोलता बोलता असं म्हटलं की ज्या अर्थी मी इथे आहे त्या अर्थी हे सगळं चांगलंच होणार आहे. तो क्रम थोडासा उलटा झाला. जिथे चांगलं होणार आहे अशी खात्री आहे तिथे मी जात असतो. एकनाथरावांनी 4-5 हॉस्पिटल्सची त्यांच्या ठाण्याच्या हॉस्पिटल करताही गेलो होतो. त्या सगळ्या ठिकाणी प्रामाणिकपणाने, निस्वार्थ बुद्धीने सेवा चालते. कारण सेवा ही अनेक कारणातून घडत असते, पण खरी सेवा ही आपलेपणातून निर्माण होते. आपलेपणा असला म्हणजे मनुष्य आपल्यापाशी जे असेल ते घेऊन सेवेला लागतो. मी सर्वांना दुःखमुक्त करू शकेन की नाही असा विचार तो करत नाही. मी जितक्या जास्त लोकांना दुःखमुक्त करू शकेन तितकं मी करेन. सूर्याला एकदा इच्छा झाली की सुट्टी घ्यावी 7 दिवसाची, म्हणून त्यांनी सांगितलं, सगळ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूंना बोलावलं आणि सांगितलं, मी सुट्टीवर जाणार आहे, माझं काम कोण करेल, चार्ज कोण घेईल? सूर्याचा चार्ज कोण घेणार? एक पणती तिथे होती. या पणतीने सांगितलं की मी तुमचा चार्ज घेऊ शकते की नाही मला माहित नाही, पण मी एक नक्की वचन देते की तेल आणि वात आहे तोपर्यंत मी जळत राहीन. अशा वृत्तीने जी कामं घडतात त्यातनं खरी सेवा उभी होते. आणि ही जी आपलेपणा संवेदना आहे, आशाताईंच्या आणि लता दीदींच्या स्वरात आपल्याला संगीतातलं फारसं कळत नसलं तरी बोलताना आपण ऐकतो किंवा लिहिलेलं वाचतो की त्यांच्या स्वरामध्ये दर्द होता. दर्द काय आहे? ती एक संवेदना आहे, त्याचं फार वर्णन करता येत नाही, पण ती मनात असते आणि प्रगट होते. तो प्रगट आविष्कार सर्वांना भावणारा असावा याच्याकरता खूप साधना करावी लागते, पण ती साधना ही तशी करता येते याच्या मागे ती संवेदनाच असते. आणि ती संवेदना आहे त्याच्यामुळे त्याला मर्यादा नाही आहे. ती संगीताकरता एखाद्याच्या मनात उत्पन्न झाली आणि चालत राहिली तर ती संवेदना व्यापकही होते. आणि म्हणून म्युझिक थेरपीची गोष्ट झाली, तो परिणाम का होतो? स्वरांमध्ये सामर्थ्य आहे. ते स्वर या संवेदनातून निघाले तर त्याचा परिणाम होतो. असं एक अमर संगीत देणाऱ्या या दोन्ही मूर्ती आज आपल्यात नाहीत. पण त्या नसल्या तरी त्यांचं संगीत मात्र आपल्या बरोबर राहणार आहे, चिरकाल राहणार. कोणाच्या कानात राहील, कोणाच्या गळ्यात राहील, कोणाच्या मनात राहील, पण ते कधीही खंडित होणार नाही. ते चालत राहणार आहे. कारण पिढी मागून पिढी ते ऐकत जाते. आधुनिक साधन आहेत त्याच्यामुळे आवाजही पकडून ठेवता येतो. तर तो प्रत्यक्ष ऐकताना जसा जाणवतो तसा रेकॉर्ड्स मधनही जाणवतो. आणि तो जाणवल्यावर त्याची जी गोडी उत्पन्न होते ती चालत राहते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वास्तवात आपल्याला वेदनादायक असलेला हा प्रसंग जरी घडला अचानकपणे 4 दिवस पूर्वी तरी पण आपण सगळ्यांनी म्हणून हा जो निर्णय घेतला
की सेवेच्या उपक्रमाची सुरुवात करून देणारा एक हा कार्यक्रम हा जसा ठरवला तसा झाला पाहिजे. या दोघींच्याही स्मृतींना अत्यंत उचित पद्धतीने दिलेली श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. हे काम मोठं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जीवनावश्यक वस्तू, जीवनावश्यक गोष्टी, त्याच्यामध्ये आता शिक्षा आणि स्वास्थ्य हे सुद्धा जसं अन्न वस्त्र निवारा असं आपण म्हणतो, त्याला या दोन गोष्टी जोडल्याच पाहिजेत. आणि हे सगळ्यांना जाणवतं, म्हणून या दोन गोष्टींसाठी मनुष्य बाकी सगळं काही करायला तयार असतो. घर विकेन पण मुलाला शिकवेन. चांगल्या सर्जनकडून हार्ट ऑपरेशन झालं पाहिजे, तिथे फी जास्त असते, तर घर विकेन पण उपचार चांगला झाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आणि त्याच्यामुळे ही चिकित्सा आणि शिक्षण या दोन गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, सगळ्यांना सुलभ असल्या पाहिजेत आणि सगळ्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. तर त्याचा जो उपाय करायचा, तर पुष्कळ गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे सर्व पद्धतीची चिकित्सा एका ठिकाणी उपलब्ध झाली तर खर्चाचा पुष्कळ प्रश्न सोडवला जातो. कारण सगळ्या पॅथी सगळ्यांना लागू पडत नाही. कोणाला कोणची लागू पडते ते पाहून जर उपचार झाले तर त्याप्रमाणे खर्च उगीच होणार नाही. एका ठिकाणी सगळं उपलब्ध असलं तर मग रुग्णाला फार खर्च येणं जाणं, इथून रिपोर्ट आण इथून रिपोर्ट, हे सगळं नाही करावं लागणार. तेव्हा अशा ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी या लता आशा मेडिकल इन्स्टिट्यूटच्या योजनेमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. सेवेचा जो दृष्टिकोन चालत आलेला आहे मंगेशकर कुटुंबियांचा, त्यानुसार ही दृष्टी ठेवून त्यांनी हे सगळं योजना याची केलेली आहे. त्याच्यामुळे आपण बोलतो नेहमी असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण करायला सुरुवात ही करावी लागते. ती कोणावर टाकून देता येत नाही. शासन प्रशासन त्यांची जी कर्तव्य आहेत ती आहेत, पण हे केवळ शासन प्रशासनाचं कर्तव्य नाही, ते आपलं सुद्धा कर्तव्य आहे. कारण लोक आपले आहेत, देश आपला आहे. असा भाव हृदयात ठेवून अशा प्रकारची अनेक कामं देशामध्ये अनेक लोक करत असतात. आणि आजच्या विपरीत काळात सुद्धा चांगुलपणा टिकून असण्याचं कारण हे आहे की असे अनेक लोक काही स्वतः करता आशा न ठेवता आणि अशी कामं करत असतात. लहान मोठे सर्व प्रकारचे लोक आहेत. मी सांगत असतो की जितकं वाईट होत आहे असं आपल्याला मीडियातून कळतं, त्याच्यापेक्षा कमीत कमी 40 पट जास्ती चांगलं आपल्या देशात नित्य सुरू असतं. त्यात कोणाला प्रसिद्धी नको असते अशी खूप लोक आहेत आणि ज्याच्यापाशी जे असेल त्याच्यानिशी तो करतो. त्याच्यामुळे हा आपलेपणा, चांगुलपणा या सगळ्या गोष्टी टिकून राहतात. त्यालाच दुसरं नाव धर्म आहे. बंधुभाव हा धर्म आहे. आपलेपणाने निस्वार्थ बुद्धीने सेवा करणं हा धर्म आहे. कारण धर्म म्हणजे समाजाची धारणा ज्यांनी होते ते, या गोष्टींनी समाजाची धारणा होते. समाज टिकून राहतो, जुळलेला राहतो, चांगुलपणावर विश्वास ठेवून वागत असतो, परिस्थिती कशीही असली तरी. इतकी मोठी सेवा होते. सेवा आपण रुग्णांची करतो, शिकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायला करतो. निमित्त वेगवेगळं असतं. त्या त्या व्यक्तीची जी आरती असेल, जी गरज असेल, जी आस असेल, ती त्यातनं पूर्ण होतच असते.
परंतु समाजाला नित्य ज्या गोष्टीची गरज असते, की भलेपणावर काही भलं होईल याच्यावर विश्वास ठेवून सकारात्मकतेने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपंथ अशा प्रकाराने वाटचाल करत राहणं, ही समाजाची वाटचाल करण्याची प्रवृत्ती टिकून राहते. ही इतकी मोठी सेवा अशी कामं केल्याने होते. आणि परंपरेने मंगेशकर कुटुंबीय हे सगळं करत आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचे वर्णन करायची आता आवश्यकता राहिलेली नाही, इतकं ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. आपला खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. जेव्हा मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आमचा खारीचा वाटा आम्ही उचलतो, तर आपण सगळे इथे जे बसलो आहोत, आपलंही हे काम आहे. अशी कामं उभी राहतात, ती चालली पाहिजेत. त्याला महत्व आहे. खारीचा वाटा उचलला, त्याचं श्रीरामानी कौतुक केलं. लहान शिकार एवढा मोठा विचार करते, हा एकच भाग त्याच्यात नाहीये. परंतु समाजाचं काम, देशाचं काम, मानवतेचं काम हे असंच होत असतं. करणारा तर आपल्या प्रत्येकाच्या मनातला जो भाव आहे, भावरूप देव आहे, तोच करत असतो. त्याचीच करांगळी लागते म्हणून गोवर्धन उचलला जातो. पण त्याची करांगळी तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत प्रत्येक गोपबालक आपली आपली काठी त्या तिकडेला लावत नाही. तर अशी कामं चालतात, त्या सगळ्यांना आपली प्रत्येकाची काठी लागली पाहिजे. हे काम चालू आहे, फार चांगलं आहे, असंच करत राहा, एवढं बोलून नाही होत. मी अशा सगळ्या कामांमध्ये कशा प्रकाराने उपयोगी होऊ शकतो, किती मोठा उपयोग मी स्वतःचा करून देतो, ही गोष्ट काही महत्वाची नाही. पण जितकं मी करू शकतो ते मी करतो की नाही, थोडं थोडं प्रत्येकाने केलं, आपल्या शक्तीनुसार अधिकाधिक केलं, तर छोटी छोटी कामं, सप्तसागराला शक्ती बिंदू बिंदू मिळता पाणी, एकजीवी अणुरेणूंची युगे युगे फिरते दळी, प्रेम भाव स्वप्नी वचनी पाचामुखी ईश्वर बोले, देवरूप होऊ सगळे. हे ऐकलंय आपण. असा उद्यम सुरू झाला पाहिजे. आणि म्हणून या प्रसंगी मला माझ्या मनात एक विचार येतो की अशा सगळ्या कामांमागे जी एक सच्ची भावना मंगेशकर कुटुंबियांची व्यक्त होते, आशा दीदी, लता दीदी यांच्या स्वरातून अनेक वेळा अशा प्रकारचे मनात भाव जागृत होतात, याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला आहे. मी तर असं म्हणतो की धर्माच्या प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर अशा दोन धारा आहेत. लता दीदींचं आणि आशाताईंचं गाणं या दोन धारांचं प्रतीक आहे. दोन्ही मिळून तो धर्म हो. असा धर्म हा जागृत होतो, असं काम सतत चाललेलं आहे. आपणही सर्वांनी याचा विचार करा की माझ्या जीवनात जे काही माझ्यापाशी आहे, त्या निशी जेवढं होऊ शकतं तेवढं या भावनेतून, संवेदनेतून, आपलेपणाच्या भावनेतून जीवन चांगलं व्हावं, जग चांगलं व्हावं, समाज चांगला व्हावा, याकरता छोटं मोठं जे काही मी करू शकतो ते सतत मी करतो की नाही. इतका मोठा दुःखद प्रसंग झालेला असतानाही निर्धार आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यामागे जी भावना ठरवणाऱ्यांची आहे, ती भावना माझ्याही मनात आहे की नाही, असा विचार करून आपण सर्वांनी जर आपल्या जीवनामध्ये वागायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं की जी आरती दूर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभा राहणार आहे, ते दुःख समाजाचं हे समूळ नष्ट काही वर्षांनी झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी प्रयत्न केला तर हे होईल. म्हणून सर्वांनी असा विचार करावा, ही एक गोष्ट आपल्या सर्वांपुढे ठेवतो आणि माझे 4 शब्द संपवतो.
मनपूर्वक धन्यवाद आदरणीय मोहनजी.